नमस्कार मंडळी. आजचा विषय आहे लढाई आणि भांडण. लढाई होणं आणि भांडण होणं हे वेगळं वाटतं. पण खरं सांगायचे तर दोन्हींचे दुःख एकच असतं. कारण एकच असतं. आपल्याला ज्या व्यक्तीची सगळ्यात जास्त काळजी असते, तीच व्यक्ती आपल्यासारखी का वागत नाही हा प्रश्न मनात निर्माण होतो. आपण कोणतंही नातं घेतलं, मग ते भाऊ बहिणीचे असो, नवरा बायकोचे असो, प्रेमाचे असो किंवा मैत्रीचे. आपण नकळत समोरच्या जवळ अपेक्षा ठेवतो. त्याने असंच वागायला हवं होतं आणि तेव्हा तसं होत नाही. तिथून लढाईची खरी सुरुवात होते. शब्द दुखावतात. मग हळूहळू शब्द थांबतात आणि नात्यात भांडण तयार होतं. लढाई म्हणजे बोलून दिलेली वेदना. भांडण म्हणजे मौनात साठवलेली वेदना. पण वेदना तीच असते. म्हणून उपाय यावर एकच. अपेक्षा सोडा. स्वीकार शिका. समोरच्याला बदलण्याचा हट्ट सोडा. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग बघा. कारण जिथे समजूत असते तिथे लढाई राहत नाही आणि भांडणही टिकत नाही. मग बघा सगळं सगळं कसं व्यवस्थित होतं ते. धन्यवाद.